स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कॅफेतील अत्याचारानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांच्यासह संघटना आज आक्रमक झाली। त्यांनी विश्रामबाग शहर परिसरातील 8 कॅफेवर छापे टाकले। धक्कादायक बाब म्हणून पोलीस मुख्यालयासमोर अवैध कॅफेंचा विळखा दिसून आला। तेथे मिनी लॉजेससह अश्लील चाळे करण्यासाठी जागा दिल्याचा पंचनामा पोलिसांसमोरच केला। शिवप्रतिष्ठानच्या या भूमिकेमुळे कॅफेवाल्यांचे धाबे दणले आहेत। अवैध कॅफेंविरोधात श्री चौगुले यांनी 8 जूनला पालकमंत्र्यांना याविरोधात निवेदन दिले होते। पालकमंत्री पाटील यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। पोलिसांची कारवाई सुरू होण्यापूर्वीच अत्याचाराची घटना पुढे आली। त्यानंतर आज महावीर उद्यानासमोरील तळघरातील कॅफेत प्रेमी युगुलांना चाळे करण्यासाठी मोकळीक दिली जात असल्याचे दिसून आले। आलदर चौकाजवळील कॅफे चालकाने शटर ओढून पलायन केले होते। विलिंग्डन महाविद्यालय समोरील बोळातील कॅफेतील पोटमाळ्यावर पडदे टाकून छोटे बिछाने कम टेबल टाकून युगुलांची सोय केल्याचे दिसून आले। विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव तात्काळ तेथे आले। त्यांनी कॅफे चालकास सज्जड दम देत पडदे काढून टाकण्यास सुनावले। थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच अवैध कॅफेमध्ये लैंगिक कृत्य सुरू असल्याचे नितीन चौगुले व पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दाखवून दिले। त्यामुळे पोलीस निरुत्तर झाले।